श्री लोकनाथ स्वामी लिखित भूवैकुंठ पंढरपूर हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण 6व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. उटी पूजा. उन्हाळ्यात विशेषतः चैत्र मासात श्री विठ्ठलाला चंदन केशर मिश्रित गंधाची उटी रात्री करण्यात येते. श्रीमूर्तीला त्या घट्ट गंधाचं विलेपन करण्यात येऊन त्यावरून पोशाख चढवण्यात येतो. गळ्याच्या वरच्या भागाला मात्र विलेपन करत नाहीत. दुसऱ्या दिवशी पूजेच्या वेळी हळूवार हाताने हा चंदन लेप काढण्यात येतो. मृग नक्षत्रानंतर उटी करणं बंद करण्यात येतं. दुपारच्या वेळी श्रींना म्हणजे श्री विठ्ठलाला पोशाख करण्यात येतो तेव्हा यजमान भक्ताच्या वतीने श्री विठ्ठलाची उटी पूजा करतात. आषाढी कार्तिकी या महायात्रेनिमित्त शुद्ध पंचमी ते मध्य पंचमी असे 15 दिवस महापूजा आणि महानैवेद्य याशिवाय श्री विठ्ठलाला सर्व नित्योपचार बंद ठेवण्यात येतात. वारकऱ्यांना दर्शनासाठी मंदिर 24 तास उघडं ठेवण्यात येतं. वारीच्या अगोदर साधारणतः 5 ते 6 दिवस श्रीचा पलंग काढून ठेवून शेजघर मोकळं ठेवण्यात येतं. भाविकांना करता येणाऱ्या पूजा. 1. षोडशोपचार पूजा म्हणजे महापूजा. वेळ साधारणपणे पाऊण ते 1 तास. 2. पाद्यपूजा. 3. उटी पूजा. तुळशी अर्चना. 5. कापूर आरती. 6. रंगपूजा. 7. महानैवेद्य. या सर्व विधींना कमीत कमी 5 व अधिकाधिक 15 मिनटं वेळ लागतो. या सर्व पूजा यजमानाला स्वहस्ते करता येतात. पूजा साहित्य बडवे मंडळी पुरवतात आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पूजा होतात. अशा तऱ्हेने श्री विठ्ठलाचे नित्य उपचार सकाळी काकड आरतीपासून शेजारतीपर्यंत होतात. असे नित्योपचार श्री रुक्मिणी मातेचेही होतात. रोज सकाळी 7 ते 8 वेळात विठ्ठल रुक्मिणीच्या महापूजा केल्या जातात. पूर्वी प्रत्येक भक्ताची स्वतंत्र महापूजा होत असे, परंतु आता व्यवस्थापन समितीच्या नियमानुसार रोज फक्त 5 ते 6 सामुदायिक पद्धतीने महापूजा केल्या जातात. फक्त संकल्प स्वतंत्र केला जातो. हा सोहळा सुमारे पाऊण तास चालतो. मंत्रोच्चार बेणारे करतात. महापूजेत भाविक भगवंताला पोशाख आणतात. तुलसी अर्चना आणि कुंकुमार्चना. या पूजाविधीत श्री विठ्ठलाच्या चरणावर 1000 तुळशीपत्रे विधियुक्त पद्धतीने अर्पण केली जातात. यावेळी श्री विष्णू सहस्रनाम म्हटलं जातं. तसंच रुक्मिणी मातेच्या चरणी कुंकुमार्चना केली जाते. पाद्यपूजा. रोज रात्री 10 ते 10:30पर्यंत श्री विठ्ठलाची पाद्यपूजा करता येते. ही पूजासुद्धा सामुदायिक पद्धतीने शास्त्रोक्त रीतीने केली जाते. यात तुलसी अर्चन, पुष्पहार समर्पण, पाद प्रक्षालन इत्यादी विधी केले जातात. प्रक्षालन पूजा म्हणजे प्रक्षाळ पूजा. ही पूजा नैमित्तिक असते. आषाढी कार्तिकी यात्रेसाठी लाखो भक्त पंढरीला येतात. देवाच्या दर्शनासाठी मंदिर 24 तास उघडं असतं. श्रीचे रोजची पंचामृत पूजा आणि नैवेद्य वगळता अन्य सर्व उपचार बंद असतात. याची विस्तृत माहिती दिंडी या प्रकरणात दिली गेली आहे. वरील सर्व पूजा सशुल्क असून मंदिर समितीकडून परवानगी घ्यावी लागते. रुक्मिणी मातेचे नित्योपचार. श्री पांडुरंगाप्रमाणेच पहाटेच्या 4 वाजता श्री रुक्मिणी देवीला प्रार्थना करून जागृत करतात. त्यानंतर काकड आरती होते. दुधाचा अभिषेक आणि पंचामृत पूजा करतात. यावेळी अनेक भाविक अभिषेक दर्शनासाठी येतात, कारण या दर्शनाचं पुण्य फारच मोठं सांगितलं आहे. 2 प्रहरी पंचपक्वान्नाचा राजभोग नैवेद्य अर्पण करतात. तृतीय प्रहरी पूर्व पोशाख काढून दुसरा पोशाख करतात. सायंकाळी धूपारती होते तेव्हा श्री पांडुरंगाप्रमाणेच इथेही दर्शनाला लोक एकत्र येतात. रात्रीच्या 10-11 वाजण्याच्या सुमाराला शेजारती करतात. यावेळी श्री पांडुरंगाप्रमाणेच सुगंधी पुष्पांच्या तऱ्हेच्या माळा श्री रुक्मिणीला अर्पण करतात. या प्रत्येक वेळच्या दर्शनाचं पुण्य फार मोठं आहे असं सांगितलं आहे. त्यावेळी रुक्मिणी माता अतिशय मोहक सुंदर दिसतात. रुक्मिणी देवीचे पुजारी उत्पात आहेत आणि देवीचे सर्व अधिकार यांच्याकडेच आहेत. पांडुरंगाच्या काकड आरती उपचाराच्या दर्शनाचं जे पुण्य ते श्रेय श्री रुक्मिणीच्या उपचाराचं सांगितलं आहे. मंदिरातील सेवाधारी. श्री विठ्ठलाच्या मंदिरात नित्योपचार करणारे सेवेकरी आहेत. अनेक वर्षांपासून हे सर्व सेवाधारी भक्तियुक्त अंतकरणाने श्रीच्या चरणाची सेवा करत असतात. 1. पुजारी. काकड आरती ते शेजारती व नित्योपचारातील श्री विठ्ठलाची पूजा करणारे पुजारी. 2. बेणारे. नित्योपचारातील मंत्र सांगणारे ते बेणारे.
त्यांनी सांगितलेल्या मंत्रानुसार सर्व पूजाविधी केले जातात. 3. परिचारक. पूजेच्या वेळी चांदीच्या घागरीत गरम पाणी आणून देणं, धूप दीप चांदीच्या धुपटण्यातून पुजाऱ्याकडे देण्याचं काम परिचारक करतात. 4. डिंगरे. श्री विठ्ठलांना आरसा दाखवण्याचं काम डिंगरे करतात. 5. डांगे. देवाचे चोपदार आहेत. हातात चांदीची काठी घेऊन पूजेच्या वेळी बंदोबस्ताचं काम डांगे यांच्याकडे असतं. 6. हरिदास. श्रीच्या पुढे काकड आरती आणि महापूजेच्या वेळी गायन करणं आणि श्रीच्या रथापुढे पंचदीप म्हणण्याचं काम हरिदास करतात. हे कन्हैया हरिदासाचे वंशज आहेत. 7. दिवटे. हे श्री विठ्ठलाची पूजा सुरू असताना हाती दिवा घेऊन सर्वांना भगवंताचं दर्शन सुलभ व्हावं ह्यासाठी उभे असतात. 8. बडवे. हे विश्वस्त आहेत. परिवार देवताची पूजा अर्चा इत्यादी कार्य हेच करत असतात. 9. उत्पात. श्री रुक्मिणी मातेच्या सर्व सेवा उत्पात मंडळीच करत असतात. श्री विठ्ठलाचे अलंकार. भगवंताचे चांदी सोने हिऱ्याचे विविध अलंकार आहेत. निरनिराळ्या राजवाड्यातून आणि श्रीमंत भक्तांकडून हे अलंकार देवासाठी देण्यात आलेले आहेत. या सर्वांची नोंद वजन किमतीसह एका रजिस्टरमध्ये करण्यात आली आहे. बहुतेक मूल्यवान अलंकार इसवी सन 1892 पूर्वी दिल्याची नोंद आहे. इसवी सन 1896मध्ये मुंबई हायकोर्टाने आपल्या निकालपत्रात श्री विठ्ठल मंदिराच्या व्यवस्थेबाबत एक सविस्तर योजना दिलेली आहे. या योजनेनुसार 500 रुपयापेक्षा अधिक किमतीचे वस्त्रालंकार लिलाव अगर विक्री न करता राखून ठेवले जातात. या सर्व वस्त्रालंकाराची नोंद ठेवावी लागते. त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी देवस्थान कमिटीवर आहे. वर्षातून एकदा हे सर्व वस्त्रालंकार कमिटीने ठेवलेल्या रजिस्टरबरोबर सरकारतर्फे तपासून पाहिले जातात. योग्य त्या अधिकाऱ्याच्या परवानगीने या अलंकारातील काही अलंकार भक्तजनास पाहायला मिळतात. या अलंकारातील विशेष महत्त्वाच्या अशा अलंकारांची माहिती थोडक्यात पुढे देत आहे. 1. सोन्याची पगडी. वजन 165 भार. ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांनी दिली. 2. सोन्याचा मुकुट. वजन 206 तोळे. असे 2-3 मुकुट असल्याचं समजतं. 3. लहान व मोठा सोन्याचा शेला 100 भार आणि सोन्याचं सोवळं 200 भार. हे सर्व अलंकार अलिजा बहादूर शिंदे सरकार यांनी दिले. 4. कोल्हापुरी साज. हा हिऱ्याचा आहे. कोल्हापूरच्या राणीसाहेबांनी अर्पण केला. अत्यंत मौल्यवान असा हा अलंकार आहे. 5. मोराचा शिरपेच. ह्यात एका मोठ्या नीलमण्याचा मोर कोरला असून या नीलमोराच्या चोचीत एक सुंदर लाल हिरा दिलेला आहे. हा अलंकार श्रीमती अहिल्याबाई होळकर राणीसाहेब यांनी अर्पण केला. 6. मोत्याचा कंठा. लहान मोराच्या आकाराच्या 44 मोत्यांची अप्रतिम एकावळी असून तिच्या मध्यभागी मध्यम आकाराच्या पाचूचा लोलक जडवण्यात आला असून वर 3 बुर्जे पाचू आहेत. हा अलंकार दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी दिला. 7. बोरमाळ. 3 पदरी सोन्याची, मध्ये ताईत, बाजूला 2 मणी. 8. सोन्याची तुळशीची माळ. तुळशीच्या पानाच्या आकाराची सोन्याची पानं आणि मध्ये मणी असलेली ही माळ अमळनेरकर महाराजांनी विठ्ठलाला घातली. 9. सोन्याच्या पुतळ्याच्या माळा. अंदाजे 5052 पुतळे असलेल्या 2 माळा, एक किंचित लहान आणि दुसरी तिच्या बाहेरच्या मापाची. या माळेतील पुतळ्यांवर 2-3 भाषेत काही मजकूर आहेत. त्यातील एक इंग्रजी भाषा लिपित आहे. 10. कौस्तुभमणी. हा खरबुजी रंगाचा आहे. 11. मकर कुंडल. सोन्यात हिरे बसवले आहेत. याशिवाय सोन्याच्या अलंकारात जानवं, कटीसूत्र, मेखला, तोरड्या, वाक्या, तोडे इत्यादी अलंकार आहेत. कपाळावर लावायचे रत्नजडित पान आहे. चांदीची काठी आहे. वरील जड जवाहीर आणि दागिन्यांपैकी काही सातारकर व पटवर्धन यांनी दिलेले आहेत. एकूण सुवर्णाचे नग 152, चांदीचे 156, हिरे मोती माणिक पाचू इत्यादी जड जवाहिराचे 46 दागिने आहेत. 12. देवाच्या पूजे अर्चेची सर्व चांदीची उपकरणं होळकर संस्थानाकडून देण्यात आलेली असून त्यांच्या माणसांतर्फे वर्षातून एकदा त्याची तपासणी करण्यात येते. ₹500हून कमी किमतीच्या दागिन्यांचा आणि वस्त्रांचा लिलाव करण्यात येतो. गुढीपाडवा, नवरात्र, विजयादशमी, दिवाळी, संक्रांत अशा सणांच्या प्रसंगी भगवंताच्या अंगावर हे मौल्यवान अलंकार चढवण्यात येतात. महापूजेच्या वेळीही काही अलंकार श्री विठ्ठलाला घालण्यात येतात. श्री विठ्ठलाकडे अलंकाराची संख्या सुमारे 300 व रुक्मिणीकडील 250 नगांच्या आसपास आहे.
श्री विठ्ठल मंदिरात होणारे वर्षातील उत्सव. पांडुरंगाचे परंपरेने चालत आलेले नित्योपचार, पूजा, अर्चना, उत्सव, महोत्सव, कुलधर्म, कुलाचाराप्रमाणे श्री विठ्ठलाचे पुजारी सेवाभावी वृत्तीने करत असतात. नित्य पंचपक्वान्नांचा महानैवेद्य, खिचडी, दहीभात, लोणी साखर इत्यादी नित्यप्रती भक्तिभावाने दाखवला जातो. आरती, धूपारतीनंतर श्री विठ्ठलाची दृष्ट काढली जाते. नित्योपचाराखेरीज श्री विठ्ठलाचे वर्षभरात अनेक उत्सव महोत्सव होत असतात. 1. चैत्र महिन्यात म्हणजे मार्च एप्रिल नववर्षारंभी शुद्ध प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी श्री विठ्ठलाच्या शिखरावरील सुवर्ण कळसावर ध्वज उभारणी होते. श्री विठ्ठलाला अलंकार घातले जातात. महाराष्ट्रीय वर्षाचा प्रथम दिवस म्हणून संपूर्ण पंढरपूर दर्शनाला एकच गर्दी करते. साखरेच्या माळा, खारीक खोबऱ्याच्या माळा भगवंताला अर्पण केल्या जातात. चैत्र शुद्ध प्रतिपदा ते मृग नक्षत्र निघेपर्यंत म्हणजे अंदाजे 7 जूनपर्यंत श्री विठ्ठलाला नित्य चंदनाची सुगंधी उटी लावण्यात येते. शिरा आणि वाटलेली डाळ असा प्रसाद असतो. चैत्र वारीचा महोत्सव चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत असतो. चैत्र शुद्ध एकादशीला फराळाबरोबरच पूर्णाचा महानैवेद्य असतो. या महिन्यात श्री रामनवमीचाही उत्सव असतो. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचा जन्मदिवस. श्री विठ्ठलांना पांढरा शुभ्र पोशाख केला जातो. 12 वाजता नगारे, वाद्यांच्या गजरात श्री विठ्ठलाच्या चरणाशी गुलाल, फुलं अर्पण करतात. मुख्य सभामंडपात कीर्तने होतात. विठ्ठल मंदिरातही रामनवमी साजरी होते. अयोध्येत हा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असून रामनवमी उत्सवाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. वृंदावनातही हा उत्सव साजरा होतो. अनेक ठिकाणी रामकथांचं आयोजन करण्यात येतं. ठिकठिकाणी कीर्तनं, प्रवचनं, रामलीलाचे कार्यक्रम होतात. नदीच्या पूर्व तीरावर असलेल्या राधा पंढरीनाथ मंदिरातही हा उत्सव साजरा केला जातो. 2. वैशाख महिन्यात म्हणजे एप्रिल मेमध्ये श्री विठ्ठलाला चंदनाची उटी लावतात. कित्येकदा उटीचेच विविध पोशाख केले असतात. वैशाख म्हणजे एप्रिल मेचा महिना ग्रीष्म ऋतू असतो. श्री विठ्ठलाला शीतलता, सौख्य, आनंद प्रदान करण्यासाठी कर्पूर मिश्रित चंदनाची उटी लावण्यात येते. कमरेपासून गळ्यापर्यंत आणि दोन्ही हात भरून केशरी गंध अंगावर लावतात. त्यावर रंगीत फुलं पानं काढतात. कपाळभर चंदनी गंध लावतात. पांढरे मऊ वस्त्र घालण्यात येतं. या उत्सवाला चंदन यात्रासुद्धा म्हणतात. हा उत्सव वृंदावनामध्येही फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. वृंदावनातील प्रत्येक श्रीकृष्ण मंदिरात भगवंतांना संपूर्णपणे चंदनानं सजवलं जातं. फुलांनी बनवलेलं वस्त्र घातलं जातं. श्री राधाकृष्णांना नौकाविहार करवला जातो. श्री श्री राधा पंढरीनाथांचा नौकाविहार चंद्रभागेत साजरा केला जातो. अत्यंत सुंदर रीतीने सजवलेल्या होडीत बसून श्री राधा पंढरीनाथ चंद्रभागेत नौकाविहार करतात. पश्चिम तीरावर जाऊन अनेक भक्त भाविकांना कृपाळूपणे दर्शन देतात. रुक्मिणी माता आणि श्री व्यंकटेशाला देखील उटी केली जाते. अक्षय तृतीयेला अलंकार घालतात. महानैवेद्याला आमरस असतो. वैशाख शुद्ध चतुर्दशीला नृसिंह चतुर्दशी उत्सव मंदिरात होतो. 3. वैशाख शुद्ध चतुर्दशीला म्हणजे मे महिन्यात नरसिंह चतुर्दशी असते. या दिवशी श्री नृसिंहदेवाचं अवतरण झालं. भक्त प्रल्हाद हे भगवंताचे फार श्रेष्ठ भक्त आहेत. आपल्या भक्तांच्या वचनाचा मान राखण्यासाठी आणि रक्षणासाठी भगवंत खांबातून प्रकट झाले. भगवान श्रीकृष्ण यांनी भक्त रक्षणासाठी आणि दुष्ट दैत्य निर्दालनासाठी घेतलेला हा 4थ्या क्रमांकाचा अवतार आहे. नृ म्हणजे नर किंवा मनुष्य आणि सिंह म्हणजे चतुष्पाद प्राणी. या अवतारात भगवंताचं धड खांद्यापासून खालपर्यंत सर्व शरीर हे मानवी होतं, तर मानेपासूनचा वरचा भाग हा आयाळयुक्त सिंहाचा होता. या दिवशी संध्याकाळपर्यंत उपवास केला जातो. पानकम हे विशेष पेय श्री नृसिंहाला अत्यंत प्रिय असून त्या दिवशी पानकमचा पाण्यात गूळ, आलं, सुंठ टाकून बनवलेलं शीतपेय हा भोग अर्पण करण्यात येतो. अशा या नृसिंहाला प्रणाम असो. ओम उग्रम वीरम महाविष्णुम ज्वलंतम सर्वतोमुखम नृसिंहम भीषणम भद्रम मृत्योर्मृत्युम नमाम्यहम. 4. आषाढ महिन्यात म्हणजे जुलै ऑगस्ट महिन्यात महायात्रा असते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सकल संतांच्या पालख्या पंढरीस येतात. आषाढ सुमारास दोन्हीकडील पलंग काढले जातात. नित्योपचार बंद होतात. श्री विठ्ठलाचं दर्शन अहोरात्र चालू असतं. आषाढ शुद्ध एकादशीला श्री विठ्ठलाचा रथ प्रदक्षिणेसाठी निघतो.
पौर्णिमेला गोपाळपूर इथे गोपाळकाला होतो. रात्री पांडुरंगाची पालखी निघते. दुसऱ्या दिवशी महाद्वारकाला होतो. यात्रेनंतर शुभ मुहूर्तावर प्रक्षाळ पूजा होते. रुद्र आणि पवमान सुक्ताचा अभिषेक होतो. साखरेने श्री विठ्ठलाला चोळतात. उष्णोदकाने स्नान घालतात. समस्त बडवे आणि उत्पात पाणी उधळतात. देवाला अलंकार आणि भरजरी पोशाख घालतात. पुन्हा नित्योपचार सुरू होतात. प्रक्षाळ पूजेच्या दिवशी शेजारतीनंतर श्री विठ्ठलाला सुंठ, दालचिनी, पिंपळी, तुळस, गवती चहा अशा औषधी वनस्पतींचा काढा शिणवटा घालवण्यासाठी अर्पण करतात. याच महिन्यात चातुर्मास सुरू होतो. आषाढी वारीनिमित्त अहोरात्र भक्तांना दर्शन देणाऱ्या विठ्ठलाचा थकवा दूर व्हावा असा भक्तांचा भाव असतो. 5. श्रावण मासात म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर शुद्ध पंचमीला रुक्मिणी आणि पांडुरंगाकडे गौरीची स्थापना होते. गौरी पूजनासाठी नगरी आणि पंचक्रोशीतील असंख्य स्त्रिया येतात. मंदिरात लोकगीते म्हणतात. अनेक प्रकारचे खेळ खेळतात. संध्याकाळी मिरवणुकीने वाजत गाजत भीमा नदीमध्ये गौरी विसर्जन केलं जातं. हा उत्सव पाहण्यासारखा असतो. यावेळी संतांची कीर्तनं, भजनं, प्रवचनं होतात. शेवटी काल्याचा प्रसाद देऊन दिंडी निघते. श्रावण पौर्णिमा हा भगवान श्री बलरामाचा जन्मदिवस होय. वृंदावनात हा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मध्यान्हपर्यंत उपवास करून श्रीकृष्ण बलरामांना अभिषेक केला जातो. श्री बलराम हे आदिगुरू असून भक्तांना भक्ती करण्यासाठी शक्ती प्रदान करतात. 6. श्रावण महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जातो. श्रीकृष्ण जन्माष्टमी हा वैष्णवांसाठी सर्वात महत्त्वपूर्ण उत्सव असून तो तितक्या थाटातही साजरा व्हायला हवा. जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ती तत्त्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैती मामेती सोर्जुन. भगवंताचा जन्मोत्सव साजरा करणं ही भगवंताप्रती केलेली सेवा आहे. ती भगवंताला अतिशय प्रिय आहे. म्हणून हा उत्सव मथुरा, वृंदावन इथे फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. नदीच्या पूर्व तीरावर असलेल्या श्री श्री राधा पंढरीनाथ मंदिरात हा सोहळा साजरा केला जात असून रात्री 12 वाजेपर्यंत उपवास करून श्री श्री राधा पंढरीनाथाचा अभिषेक केला जातो. यानिमित्त भागवत कथा, सांस्कृतिक कार्यक्रम, कृष्णलीला, कीर्तनं, प्रवचनं असे अनेक कार्यक्रम केले जातात. श्री विठ्ठल मंदिरात भाद्रपद महिन्यात श्री राधाष्टमीचाही उत्सव साजरा होतो. राधाष्टमी म्हणजे श्री राधेचा जन्मदिवस. या दिवशी श्री श्री राधा पंढरीनाथ मंदिराचा वर्धापन दिनाचा वार्षिक उत्सव साजरा केला जातो. या दिवशी वर्षातून फक्त एकदा श्री राधाराणीच्या चरणकमलाचं दर्शन होतं. मंदिरात विशेष शृंगार दर्शन होतं. दीपोत्सव असतो. महाप्रसादाचं वितरण केलं जातं. याच महिन्यात विठ्ठल मंदिरात भागवत सप्ताहाचं आयोजन केलं जातं. 7. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून श्री रुक्मिणी मंदिरात नवरात्र महोत्सव सुरू होतो. रात्री श्री विठ्ठलाचा रथ सीमोल्लंघनाला जातो. तिथून परत आल्यावर श्री विठ्ठलाची पालखी निघते. अश्विन शुद्ध पौर्णिमेला या महोत्सवाची सांगता होते. 8. कार्तिक मासात म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबर उत्थान एकादशीची श्री विठ्ठलाची मोठी दुसरी यात्रा भरते. लाखो भक्तजण येतात. पलंग निघतो. एकादशीला रथ निघतो. योग्य दिवस पाहून प्रक्षाळ पूजा होते. कार्तिक महिन्यात गोपाष्टमीचाही सण साजरा केला जातो. या दिवशी प्रथमच श्रीकृष्ण आपल्या गोपसखांसमवेत गायी चरण्यासाठी वृंदावनात घेऊन गेले होते. या दिवशी गायींची पूजा, अर्चना, सेवा केली जाते. वृंदावनात हा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. 9. महाद्वारकाला आषाढ वद्य कार्तिक वद्य प्रतिपदेला हा महाद्वार काल्याचा सोहळा होतो आणि तो हरिदास घराण्यातर्फे साजरा करण्यात येतो. आषाढ आणि कार्तिक वद्य प्रतिपदेला पांडुरंग महाराजांच्या वंशातील वडिलकीच्या घराण्यातील अधिकृत व्यक्ती या पादुका मस्तकी धारण करते. समस्त हरिदास मंडळी या पादुका महोत्सवाला उपस्थित असतात. मस्तकावर पादुका धारण करणाऱ्या व्यक्तीच्या डोक्याला पागोटं गुंडाळण्यात येतं. हे पागोटं गुंडाळलं जात असताना त्या व्यक्तीचं देहभान हरपतं असं म्हणतात. नंतर दिंड्या पताकांसह पादुकांची मिरवणूक निघते. दिंडी मुख्य स्थानातून निघून नामदेव पायरीपर्यंत येते आणि मुख्य दरवाजातून पांडुरंगाच्या मंदिरात जाते. तिथे 5 प्रदक्षिणा करून नंतर दहीहंडी फोडण्यात येते. पादुका धारण करणाऱ्या डोक्यावर ही दहीहंडी टांगण्यात येते आणि हरिदास घराण्यातील व्यक्तीकडून ती फोडण्यात येते. मग तो दहीकाला सर्व भक्तांना वाटण्यात येतो. गोपाळपुराला जाऊ न शकणारे या दहीकल्याचा लाभ घेतात.
दहीकाला झाल्यावर पादुकांची मिरवणूक हरिदास वेशीतून परत मूळ स्थानी येते. अभिषेकादी कार्यक्रम होऊन पादुका मूळ सिंहासनावर विराजित होतात आणि हा कार्यक्रम संपतो. 10. मार्गशीर्ष मासात म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मोक्षदा एकादशी म्हणजे गीता जयंतीला गीता पारायणाने साजरी केली जाते. वैष्णवांसाठी गीता जयंती हा फार महत्त्वपूर्ण उत्सव आहे. या दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रात गीता सांगितली. या महिन्यात गीता पठण आणि गीतादानाचं फार महत्त्व आहे. पौर्णिमेला दत्त जयंती होते. मार्गशीर्ष महिन्यात श्री विठ्ठल संपूर्ण महिनाभर चंद्रभागा नदीच्या पात्रात गोपाळपुराजवळ असलेल्या विष्णुपदावर निवास करतात. विष्णुपदावरील दगडी शिळेवर आजही विठ्ठलाचे उमटलेले चरण, वाजवलेल्या मूर्तीचं दर्शन होतं. भगवंत इथे 1 महिना राहतात. म्हणून भक्तगण विष्णुपदावर श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात, स्नान करतात, सहभोजन करतात. मार्गशीर्ष महिन्यात श्री विठ्ठल रथारूढ होऊन मंदिरात येतात. 11. पौष मासातील म्हणजे जानेवारी महिन्यात अमावस्येला गरुड खांबाचा उत्सव होतो. कर्नाटकातून भक्त पुरंदरदासाचे अनुयायी वैष्णव भक्तजन इथे येतात. गरुड खांबाची महापूजा करतात. गरुड खांबाला पितांबर नेसून सुंदर सुवासिक फुलांनी सजवतात. पांडुरंग पांडुरंग असा जयघोष करत हे वैष्णवजन नामस्मरणी दंग होऊन जातात. मार्गशीर्ष आणि पौष या 2 महिन्यात धनुर्मास येतो. या धनुर्मासात श्री विठ्ठलांना खिचडीचा नैवेद्य असतो. 12. माघ महिन्यातील म्हणजे जानेवारी फेब्रुवारी महिन्यातील पंचमीला वसंतोत्सव सुरू होतो. वसंत पंचमीला मंदिरात तिळगुळाचं भोजन होत असतं. देवाला पांढरा शुभ्र पोशाख केला जातो, पागोटं बांधलं जातं आणि श्री विठ्ठलावर गुलालाची उधळण केली जाते. रात्री चांदीच्या गुलाबदाणीतून मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तगणांवर केशरी सुवासिक रंगाची उधळण केली जाते. वसंतोत्सव सुरू झाला हे दर्शवणारी पणती महाद्वार घाटावर वाजत गाजत जाऊन लावली जाते. याच महिन्यात माघी यात्रा भरते. बळवे समाजाच्या वतीने भजन, प्रवचन, कीर्तन आणि संगीताचं व्याख्यानांचे कार्यक्रम केले जातात. 13. फाल्गुन महिन्यातील म्हणजे फेब्रुवारी मार्च पौर्णिमेला महाद्वार घाटावर आणि रुक्मिणी मातेच्या मंदिराजवळ उत्तरद्वारी होळी केली जाते. याला देवाची होळी म्हणतात. रंगांची उधळण होते. श्री विठ्ठलाला पांढरा शुभ्र पोशाख आणि पांढरं पागोटं बांधतात. देवावर केशरी सुगंध टाकतात. होळीचा दिवस ते रंगपंचमीपर्यंत 5 दिवस रुक्मिणी मातेचे पुजारी, उत्पात मंडळी उत्तरद्वारी छोट्या मंडपात भक्तिरसाने ओथंबणाऱ्या आणि इतर लावण्या गाऊन श्रोत्यांना मुग्ध करतात. हा कार्यक्रम ऐकण्यासाठी लांबून लांबून लोक येतात. ही मूळची राधाकृष्ण लीला आहे. वृंदावनातील हा सर्वात मोठा उत्सव असतो. श्रीकृष्ण लीलेत श्रीकृष्ण आपल्या नंदगावच्या गोपांसह आणि राधाराणी आपल्या बरसाण्याच्या गोपीसह एकत्र येऊन होळी खेळतात. आजही वृंदावनात ही प्रथा कायम असून आजही नंदगावचे पुरुष बरसाण्याला जाऊन आणि बरसाण्याच्या स्त्रिया नंदगावला जाऊन होळी खेळतात. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी एक उत्सव असतो, तो म्हणजे गौर पौर्णिमा. हा दिवस म्हणजे श्री चैतन्य महाप्रभूंचा जन्मदिवस होय. श्रीकृष्ण स्वतः चैतन्य महाप्रभूच्या रूपाने या धरतीतलावर या दिवशी प्रकट झाले. हा उत्सव इस्कॉनच्या हरे कृष्ण धाम श्री श्री राधा पंढरीनाथ मंदिरात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. पौर्णिमेच्या चंद्रोदयाच्या वेळी भगवंताचा आविर्भाव होतो. तोपर्यंत उपवास केला जातो. चैतन्य लीलांची कीर्तने, प्रवचने आयोजित केली जातात. त्यानंतर श्री चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभूंचा अभिषेक करण्यात येतो आणि नंतर सर्वांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं. श्री श्री राधा पंढरीनाथ मंदिरात या उत्सवाचं भव्य आयोजन केलं जातं. रुक्मिणीचे उत्सव. रुक्मिणीचे काही महत्त्वपूर्ण उत्सव मंदिरात साजरे केले जातात. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा, कार्तिक शुद्ध प्रतिपदा, रुक्मिणी द्वादशी म्हणजे रुक्मिणीचा जन्मोत्सव आणि नवरात्र इत्यादी. रुक्मिणी मंदिरात नवरात्र हा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तेव्हा रुक्मिणीच्या सभागृहात नित्य 9 दिवस विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. कीर्तनं, प्रवचनं यांचं आयोजन होतं. त्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रसादाचंही आयोजन असतं. दसऱ्यात 10 दिवस रुक्मिणी मातेचं नवनवीन शृंगार दर्शन होतं. रुक्मिणी विवाहाचा मोठा सोहळा आणि उत्सव मंदिरात होतो. श्री विठ्ठलाच्या महापूजेच्या वेळी स्वयंभू मूर्तीचं दर्शन घेताना मूर्तीवरील स्वयंभू अलंकाराचं दर्शन होतं. मस्तकी उंच टोपीसारखा मुकुट, कानात मकरकुंडलं, उजव्या बाजूला खळगी
आणि वर्तुळखंड असून त्यात दोन्ही दंडांवर आणि मनगटावर बाजूबंद आणि मणिबंध आहेत. कमरेला 3 पदरी मेखला आहे. श्री विठ्ठलाच्या पूजेसाठी मोठे तांबे, फुलपात्र, समया, अभिषेक पात्र, लोटी, गंगाळ, मोठ्या पराती इत्यादी भांडी आणि पादुका, धुपाटणे, टोप वगैरे चांदीच्या कलात्मक वस्तू आहेत. आज श्री विठ्ठल मंदिरातील अलंकाराची संख्या सुमारे 300 व रुक्मिणीकडील 250 नगांच्या आसपास आहे. हे सर्व अलंकार हिरे, माणके, मोती, पाचू आणि सुवर्ण अलंकार रूपात आहेत. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.